बळसोड या भागात मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला प्राप्त झाली। त्यानुसार वन विभागाने स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्याने बळसोड येथील रहिवासी विठ्ठल सोपान गायकवाड वय 75 यांच्या राहत्या घरी मांडूळ या प्रजातीच्या सापाची तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाले। प्राप्त झालेल्या माहितीनुसार गजानन मानी, गजानन कांबळे, नंदू वानकडे तिघेही राहणार वाशिम व देवानंद कांबळे राहणार हिंगोली अशा या 5 आरोपींना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले। या आरोपीकडून एक मांडूळ जप्त करण्यात आला। या आरोपींना ताब्यात घेऊन या मांडुळाची तस्करी नेमकी कुठे केली जाणार होती, तसेच यापूर्वीही कुठे मांडुळाची तस्करी झाली आहे का याबाबत अधिक तपास वन विभाग करीत आहे। ही कार्यवाही वन विभागाच्या विभागीय वन अधिकारी डॉक्टर राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, विश्वनाथ टाक, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, वनपाल श्रीकृष्ण चव्हाण, एस.टी. कांबळे, एस.टी. काळे, वनरक्षक एस.जी. शिंदे, संदीप ढेंबरे, महादू शिंदे, एस.के. शिंदे, आत्माराम उबाळे, ज्ञानेश्वर जाधव, महानंदा फळ, निकिता चव्हाण, क्षीरसागर गोविंद गोरळे, दीपाली काशिदे या पथकाने केली आहे। मांडूळ सापाची तस्करी सुरू असल्याचं आम्हाला 8 दिवसांपूर्वी निदर्शनास आलं होतं। तर आमचे कर्मचारी जे कोणी तस्कर आहेत त्यांच्या मागावरती होते। आज बाळसोंड भागामध्ये ह्या मांडूळ सापासह ज्यावेळेला तस्करांनी तस्करीसाठी एकत्र आले होते त्यावेळेला वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं आपण धाडीची कारवाई करून मांडूळ साप तसेच 2 गाड्या आणि 5 आरोपी अटक केलेले आहेत आणि 2 गाड्या आणि मोबाईल जप्त केले। सर, यामध्ये काही बाहेर जिल्ह्यातले काही लोक आहेत का, ज्यामध्ये तस्करांमध्ये काही बाहेर जिल्ह्यातले आरोपी आहेत? तस्करांमध्ये हिंगोली जिल्ह्यातले 2 आरोपी आणि वाशिम जिल्ह्यातले 3 आरोपींचा सहभाग आहे। साधारण आपल्याला अजून काही माहिती प्राप्त झालेली आहे का की ह्या तस्करांनी आतापर्यंत किती मांडूळ की काही तस्करी केलेली आहे बाहेर ठिकाणी? या प्रकरणामध्ये पुढील तपास श्रीमती पवार मॅडम वन परिक्षेत्र अधिकारी या करीत आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या बाबी निदर्शनास येतील त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की ह्या आरोपींनी याआधी किती गुन्ह्यामध्ये सहभाग आहे आणि त्याबद्दल आपल्या मीडियाला कल्पना दिली जाईल।